कार्यालयात करतो। मित्रो, मी या पक्षाची स्थापना जवळपास 5 महिने झाले या पक्षाची स्थापना मी केलेली आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात देशात एक नवीन राजकीय घोडदौड सुरू करण्याचा उपक्रम मी हाती घेतलेला आहे। त्या दृष्टिकोनातून पहिली निवडणूक जी लागली ती लोकसभेची लागली आणि म्हणून औरंगाबाद लोकसभेमध्ये मी उमेदवारी दाखल करणार आणि शिवस्वराज्यतर्फे लढणार अशी घोषणा मी केलेली आहे। मध्यंतरीच्या काळात इथली जी स्थानिक स्थिती आहे या स्थानिक स्थितीचा विचार करून काही मंडळी माझ्याकडे अप्रोच झाली आणि औरंगाबादमध्ये जे आत्ताचे सध्याचे खासदार आहेत यांच्या विरुद्ध लढत असताना मताचं विभाजन टाळण्यासाठी शिवस्वराज्य बहुजन पक्षाने समोपचाराची भूमिका घ्यावी आणि मताचं विभाजन टाळून तुम्ही काँग्रेसशी तह करा, तडजोड करा अशा पद्धतीची भूमिका माझ्याकडे काही लोकांनी मांडली। खरं म्हणजे ती भूमिका माझ्या मुख्य भूमिकेशी थोडीशी विसंगत होती, कारण पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजींना मी पाठिंबा अगोदर जाहीर केलेला होता। मात्र स्थानिक परिस्थिती ही गंभीर बनत चालल्यामुळे मी असा निर्णय घेतला की या परिस्थितीला अनुसरून आपण लढलो पाहिजे। शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेकदा तह केलेले आहेत आणि आपण सुद्धा परिस्थिती अनुसार तह करावा अशी माझी भूमिका झाली आणि त्या पद्धतीने मी काँग्रेस पक्षाकडे प्रस्ताव दाखल केला की मला उमेदवारी द्या। दुर्दैवाने तो प्रस्ताव काँग्रेस पक्षाने फेटाळल्याचं मला आज वर्तमानपत्रातून कळालं। माझ्याऐवजी एक दुसरे उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी घोषित केल्याचं मला कळालं। मला असं वाटतंय की सध्याच्या इथल्या स्थानिक परिस्थितीनुसार जे निर्णय घेणं अपेक्षित होतं, जनतेला जे निर्णय अपेक्षित होते ते निर्णय मी तह करून घेतलेले होते, परंतु काँग्रेस पक्ष त्या पद्धतीचा तह करायला तयार नसेल तर अर्थातच माझी जी सुरुवातीची भूमिका आहे त्या भूमिकेनुसार मी पुढे जाणार आहे। मला असाही प्रश्न विचारला जातो की मग आता विभाजन होणार नाही का, तर त्याच्याबद्दल माझं एवढंच म्हणणं आहे की जे उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत ते उमेदवार खूपच कमजोर आहेत आणि अशा स्थितीत एवढा कमजोर उमेदवार त्या ठिकाणी आज सध्याच्या खासदारांना स्वतःच्या ताकदीवर किंवा पक्षाच्या ताकदीवर लढत देऊ शकतो असं मला वाटत नाही आणि त्यामुळे आज निश्चितच माझी बाजू ही उजवी आहे असं मला वाटतं। त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, जे मतदार आहेत, त्यांच्या सुद्धा कुठेतरी पाठीत खंजीर खुपसल्या गेले की काय अशा पद्धतीची भावना सुद्धा मला मोठ्या प्रमाणावर दिसते। कारण एक प्रबळ उमेदवार न देता कमकुवत उमेदवार देण्याची जी काँग्रेसची भूमिका आहे त्या भूमिकेचं कुठेही कोणीही समर्थन करत नाहीये आणि म्हणून मला असं वाटतं की जे काँग्रेसचे मतदार आहेत ते सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीत अशा कमकुवत उमेदवाराला मतदान करण्यापेक्षा माझ्या शिवस्वराज्य बहुजन पक्षाला ते मतदान करतील अशी मला खात्री वाटते। त्याचबरोबर एक गोष्ट अजून महत्त्वाची जी मला सांगायची ती अशी आहे की जे काँग्रेसचा जो निर्णय झाला त्या निर्णयावरून मला कुठेतरी अशी शंका वाटते की आमचे आत्ताचे जे इथले सन्मान्य खासदार आहेत ह्यांनी तर काही त्याच्यामध्ये केलं नसावं, कारण शेवटपर्यंत आपण बघतो की नाव हर्षवर्धन जाधव यांचं पुढं त्याच्यामध्ये चाललं होतं, कारण एक अखंड पक्ष त्यांच्या पक्षामध्ये विलीन होत होता, परंतु त्या ठिकाणी ते नाव बाजूला ठेवून ज्या अर्थी कमकुवत माणसाचं नाव आलंय त्या अर्थी हर्षवर्धन जाधवांना जर काँग्रेसचं तिकीट मिळालं तर मग आपलं काही खरं नाही अशा भीतीने चंद्रकांत खैरेंनी त्या ठिकाणी काँग्रेसच्या तिकिटाच्या संदर्भामध्ये काही नाडीपुडीचं काम केलंय की काय असा कुठेतरी संदेह येतो आणि म्हणून ते सुद्धा मला तुम्हाला सगळ्यांना इथे व्यक्त करायचं आहे की माझी एक शंका जी मला नेहमीच भेडसावते, आतापर्यंत भेडसावली आणि आजही भेडसावते, किंबहुना आता मला त्याच्यावर एक प्रकारचं शिक्कामोर्तब झाल्यासारखं आहे की इतर पक्षाचे उमेदवार कोण असावे औरंगाबाद जिल्हा लोकसभा मतदारसंघात
हे ठरवण्याचं काम सुद्धा चंद्रकांत खैरे करतात असं म्हटलं तरी काही वावगं नाही. कारण आज आपण बघतो की एवढा प्रबळ उमेदवार बाजूला ठेवून काँग्रेसने एक कमकुवत उमेदवार दिलेला आहे. त्याच्यावरून असं लक्षात येतं की कुठेतरी वरच्या लेवलला साठोलोटो होऊन कसंही करा पण खैरे साहेबांना वाचवा अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी या मंडळींनी घेतल्याचं मला दिसतंय. असो, हे काही जरी घडलं असेल तरी ह्याच्या पुढं मला एवढंच आपल्यासमोर मत व्यक्त करायचं आहे की मी येणाऱ्या 30 तारखेला दुपारी 1 वाजता माझा लोकसभेचा फॉर्म मी भरतोय. शिवस्वराज्य बहुजन पक्षाची जी माझी भूमिका मी सातत्याने मांडत आलो त्याच भूमिकेतून मी पुढं त्या ठिकाणी माझा फॉर्म भरणार आहे. आणि माझी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेस विनंती आहे की आपला सर्वांचा मान राखण्यासाठी आपल्या सर्वांना काय पाहिजे हे मला नीट माहिती आहे. सत्य परिस्थिती आहे की मोठ्या प्रमाणावर लोकांना बदल पाहिजे. लोकसभेचा तो बदल साकारण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी केला. त्या प्रयत्नामधून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा प्रस्ताव मी सादर केला होता. परंतु तिथे कुठेतरी आता गौडबंगाल झालेला आहे. पण गौडबंगाल जरी झालं असेल तरी मी तलवार मॅन केलेली नाहीये. मी माझी तलवार उपसलेलीच आहे आणि मी लढणारच आहे. तुम्हाला जो बदल माझ्याकडनं अपेक्षित आहे या औरंगाबादच्या लोकसभेमध्ये बदल व्हावा अशा पद्धतीची जी भूमिका तुमची आहे सर्वसामान्य लोकांची, निश्चितच त्या भूमिकेला मी प्रतिसाद देईन. तुम्ही मला प्रतिसाद द्या. धन्यवाद. आपण सांगितलं मोदींना माझे मत आणि नंतर आपण अपेक्षा करताय काँग्रेसकडून की आम्हाला उमेदवारी मिळावी. काय शक्य आहे? ह्याच्यात विषय असा आहे की मोदींना पाठिंबा देण्याची भूमिका सरळसोट त्या ठिकाणी आहे. ती भूमिका राज्यस्तरावर नसून देश स्तरावरची ती भूमिका आहे. हे तुम्ही नीट लक्षात घेणं मला असं वाटतं खूप आवश्यक आहे. कारण देशस्तरावरची भूमिका ही जी आहे ही मोदींना सपोर्ट करण्याची जरी असली तरी सुद्धा कुठेतरी स्थानिक पातळीवर जर अनेक युद्ध आपण पाहिलेली आहेत इतिहासामध्ये की त्या युद्धांमध्ये तह केले जातात मोठा शत्रू मारण्यासाठी. अशा स्थितीमध्ये स्थानिक ठिकाणी जर तह करण्याची वेळ आली तर मी तह का करू नये? मी तह करण्याचा प्रयत्न माझ्या बाजूने केला. आता सध्या मोदींना तुमचा पाठिंबा कायम आहे? काँग्रेसने उमेदवारी नाकारली. प्रश्नच नाही. माझा मोदींना पाठिंबा कायम आहे. याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. स्थानिक ठिकाणी स्थानिक हे जे चमत्कारी बाबा आहेत आपले, या चमत्कारी बाबांना कुठेतरी धडा शिकवावा म्हणून सर्वसामान्य लोकांची इच्छा होती की मी त्याच्यामध्ये सक्रिय व्हावं. मी त्याच्यामध्ये माझे ज्याला काही लोक म्हणतात की त्यांचा इगो बाजूला ठेवून कुठेतरी इथल्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा माणूस पाडणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी स्थानिक भूमिका लक्षात घेता मी ती भूमिका घेतली होती. नाही, प्रश्न असा आहे, तुम्ही मोदींचं नाव पुढे केलेलं आहे म्हणजे त्यांच्या नावावर तुम्ही निवडणूक लढवणार का? नंबर 1. आणि नंबर 2 असं तर तुम्ही जे सांगतायत आरोप लावतात की काँग्रेस जनाबरोबर नाडी पुढे गेली, साठे लोट गेले, म्हणजे भाजप अजूनही म्हणजे खैरेंशी नाराज आहे भाजपचे पदाधिकारी. तर ते तुमच्याशी काही तुम्ही नाही, मी माझा मोदींचा पाठीमागची भूमिका तुम्ही लक्षात घ्या. मोदींचं मतदान मला पाहिजे म्हणून मला माझा मोदींना पाठिंबा नाहीये. जर मला तसाच मोदींना पाठिंबा मोदींचं मतदान पाहिजे म्हणून द्यायचा असता तर कदाचित मी कधीचा भाजपमध्ये प्रवेश केला असता. पण मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाहीये. आता भाजप सेनेची युती होणार की नाही हे तुम्हाला मला सगळ्यांना एकत्रितच कळालेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कुठेही असं नाहीये की मतदानासाठी मोदींना पाठिंबा. पण 10% सवर्ण आरक्षण हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये मुस्लिमही येतात, दलितही येतात, मराठीही येतात, सर्वच लोक त्याच्यामध्ये येतात. आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका स्वागतार्ह असल्यामुळे मी त्यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भात भूमिका घेतलेली आहे. फक्त एवढंच त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की प्रिन्सिपल बेस्ड हा पाठिंबा आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं तुम्ही आता म्हणताय की युती शिवसेनेची भाजपची होणार होती, सगळ्यांना सर्व नाही होणार होती का नाही आपल्याला माहित नव्हतं. तो मुद्दा घेऊन आहे. पण आता तुमची ही जी भूमिका आहे शिवस्वराज्य बहुजन पक्षाकडून लढण्याची तर 100% मतविभाजन यामुळे होणार आणि तुमचा ज्या माणसाला विरोध आहे, ज्यांना धडा शिकवायचा तोच निवडून येणार एक समजतो आहे. असं नाहीये. मी त्याचा खुलासा करतो की आता जे काँग्रेसचे उमेदवार दिलेले आहेत त्या काँग्रेसच्या उमेदवारांची शक्ती मला तितकीशी दिसत नाही. किंबहुना मी जर आज गप्प बसलो तर ज्या माणसाला निवडून आम्हाला आणायचं नाहीये तो माणूस निवडून येईल. मी आज गप्प बसलो नाही तरच तो माणूस पडेल. पण तुम्ही आता जर काँग्रेसला तुम्हीही न लढता पाठिंबा दिला तर ते तुमचं जे मत आहे ते सिद्ध होऊ शकतं. लक्षात घेण्याची ही गोष्ट आहे की काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये हे बघा स्वतःसाठी मतदान मागणं
आणि दुसऱ्यासाठी मतदान मागणं याच्यात फरक पडतो. आज काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते स्वतः इतके कमकुवत आहेत की त्यांच्यासाठी मतदान मागून सुद्धा मतदान मिळणार नाही आणि त्याच्यामुळे गोंधळ होईल. जसा तुम्ही आरोप झांबडावरती करत आहात की किंवा काँग्रेसवर करत आहात की इथल्या चमत्कारी बाबांनी पुडी नाडी जे वापरून तसा उमेदवार केला, तसं तुमची ही जी भूमिका आहे त्याच्यासाठी त्यांनी पुढे नाडी वापरली की काय असा तुमच्यावरती आरोप होऊ शकतो. तुम्ही पण खैरेंच्या सांगण्यावर मी माझा पक्ष काढून 4 महिने झाले. मी काही पक्ष आज काढलेला नाहीये. माझा पक्ष काढून मला 4-6 महिने झालेले आहेत. माझा पक्ष काढण्यापाठीमागची भूमिका, त्याच्या पाठीमागची असलेली आयडिओलॉजी, त्याच्या पाठीमागचे असलेलं थॉट हे सगळं मी अनेकदा विशद केलेलं आहे. त्यामुळे हे आउट ऑफ द ब्लू काहीतरी कोणीतरी मला सांगते म्हणून करतोय अशा पद्धतीचा आरोप मला मान्य नाही. भाजपाकडे मदतीची मागणी केली का काय असेल ते? मी कोणाकडेही मदतीची मागणी केलेली नाही आणि मला कोणाकडे मदतीची मागणी करण्याची निश्चितच गरज वाटत नाही. कारण मला एवढं स्पष्ट म्हणायचं आहे की मला कुणाचीही मदत तशा पद्धतीची मागायची असती तर त्या ठिकाणी निश्चितच त्या लोकांबरोबर मी गेलो असतो. पण मला मदत म्हणण्यापेक्षा मी असं म्हणतो की माझी जी वैचारिक बांधिलकी आहे त्या वैचारिक बांधिलकीनुसार मला पुढे जायचं आहे. आणि तुम्ही विजय व्हाल असतो 100% तुम्हाला मी आज सांगतो की मी विजयी होईल. नाही, पण जाधव सर, एक तुम्ही जी भूमिका आता मांडली, तुम्ही मताचं विभाजन होऊ नये, खैरेंनी पळावं, आणि दुसरं असेल की तुम्ही मोदींना पाठिंबा देता. म्हणजे तुमचा जो एक बहुजन वोट बँक आहे त्यामध्ये मेजॉरिटी मी वोट बँकशी मला वोट बँकेशी काही फार त्याच्यात देणं घेणं नाहीये. माझं स्पष्ट मत आहे की मोदींनी जो 10% सवर्णांना आरक्षण डिक्लेअर केल्याचा जो लेजिस्लेशन केंद्र सरकारमध्ये पारित केलेला आहे त्याच्यामध्ये मुस्लिम जे येतात, तुम्ही जे म्हणता ना की मुस्लिम लोक त्याच्या मुलीत, ही सगळी मंडळी त्या लेजिस्लेशनमध्ये येतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ही सगळी मंडळी त्या लेजिस्लेशनमध्ये येतात. ही मंडळी त्या लेजिस्लेशनमध्ये आली नसती, आज मला तुम्ही सांगा की मुस्लिम आरक्षण आहे का? नाहीये. किंवा इतरही जे आरक्षणाचे मुद्दे आहेत का? नाहीयेत. पण आज आर्थिक निकषावर आरक्षण जाहीर झाल्यामुळे सगळ्यांनाच ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे. आणि सगळ्यात जास्त गरीब जर कोणी असतील, मला असं वाटतं की मागासलेले असतील तर मुस्लिम समाज मागासलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये या आरक्षणाचा थेट फायदा मुस्लिम समाजाला होईल असं मला वाटतं. तुम्ही मोदींना पाठिंबा भाजपला निवडून आल्याच्या नंतर निश्चितच मोदींना मी पाठिंबा देईन अशी माझी भूमिका. ही तुम्ही अगोदर भूमिका स्पष्ट केल्यामुळेच तुमची गोची झाली काँग्रेसकडनं असं तुम्हाला वाटतं? अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे की मी परत एकदा तुम्हाला क्लिअर करून देतो, तुम्ही प्लीज ही गोष्ट लक्षात घ्या. 2 वेगवेगळे विषय आहेत. एक विषय हा आहे जो केंद्र सरकारचा आहे आणि एक विषय हा आहे जो स्थानिक लेवलचा आहे. स्थानिक लेवलला आता अर्थातच उद्या म्हणजे जर मला आज काँग्रेसचं तिकीट मिळालं असतं तर मी मोदींना सपोर्ट करूच शकत नव्हतो. मी मोदींना सपोर्ट कसा करणार होतो जर मला काँग्रेसचं तिकीट मिळालं असतं तर? अर्थातच मला त्या पद्धतीने पक्षशिस्त मला पाळावी लागली असती. परंतु तसं नाही. खैरेंना पाडणे हे तुमचं टार्गेट आहे? निश्चितच खैरेंना पाडणं हे एक टार्गेट आहे. त्याचबरोबर महत्वाचं टार्गेट असं आहे की त्याच्यातनं अनेक गोष्टी पुढे निघतात. आज एक खूप मोठा बॉटलनेक ज्याला आपण म्हणतो औरंगाबादमध्ये जो आहे तो आहे चंद्रकांत खैरे. या माणसामुळे या शहराचं, या जिल्ह्याचं अक्षरशः आपण असं म्हणू की बाबा आदमच्या काळात आपण जगतो अशी स्थिती या शहराची आणि जिल्ह्याची निर्माण झाली आहे. त्यामुळे ह्या माणसाला कुठेतरी थांबण्याशिवाय आपले बाकीचे उत्कर्षाचे दरवाजे उघडे होणार नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे असं तुम्ही म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की आज या शहराला आणि जिल्ह्याला ज्या उत्कर्षाची गरज आहे ती उत्कर्ष आपल्याला कुठून त्याचा उगम होणार आहे. मला असं वाटतं हा उगम चंद्रकांत खैरेंच्या पडल्यानंतरच होईल. तोपर्यंत या शहराला वाचवणारं कोणी येणार मतांचं टार्गेट किती आहे? नाही, मला असं वाटतं की मी सगळ्याच अक्रॉस द पार्टी लाईन, अक्रॉस कास्ट, अक्रॉस क्रीड्स सगळ्याच लोकांना मी विनंती करतोय की मला कुठेतरी तुम्ही मदत करा. त्याचं कारण हे आहे की हे सगळं जसं मी मगाशी आरोप केला तुम्ही लक्षात घेतलं का नाही मला माहित नाही. तुम्ही परत एकदा मी ही गोष्टीचा खुलासा करतो की काँग्रेसचं तिकीट सुद्धा मॅनेज्ड आहे असं मला शंका येते. कुठेतरी हे गौडबंगाल झालेलं आहे. हर्षवर्धन जाधव हा माणूस आज रनिंग आमदार आहे. 2 पंचवर्षीपासून आमदार असताना त्याचं त्या ठिकाणी त्याला पक्षाचं तो ध्येय धोरण मान्य करून कुठेतरी तुमच्यावर येत असताना त्याला थांबवलेलं आहे. म्हणून कुठेतरी डाळ काळी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे अशा स्थितीमध्ये आता लोकांनी हे ठरवलं पाहिजे की जर आपले वरिष्ठ लोक मॅनेज होत असतील तर आपण अशा स्थितीमध्ये ह्याला प्रतिक्रिया कशी करायची, आपण याला प्रतिसाद कसा द्यायचा. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांनी मला मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे. मला असं वाटतं की काही जरी झालं तरी 6 ते 6.5 लाख मतं मी नक्की घेईन. आज
अब्दुल सत्तारांनी पण पक्षाच्या भूमिकेवरती नाराजी व्यक्त केली आणि मी उमेदवारी दाखल करणार असं त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय. पण एकीकडं मला असं वाटतं अब्दुल सत्तारांचा थोडासा हिरमोड झाला असावा, कारण त्यांनी माझं नाव बऱ्यापैकी लावून धरलं होतं. परंतु त्यांना सुद्धा कुठेतरी असं लक्षात आलेलं असावं की जरी आपण एकनिष्ठ असलो, जरी आपण काँग्रेस पक्षाबरोबर अगदी मनापासून राहत असलो, तरी कुठेतरी कोणीतरी नाडीपुडीचं काम करतंय असं त्यांच्या लक्षात आलं असावं, म्हणून त्यांनी अशी भूमिका घेतली असावी असं मला वाटतं. तुम्ही एमआयएम सोबत बऱ्यापैकी मध्यंतरी तुमची जवळीक होती, त्यांच्याकडे मदत वगैरे तुम्ही मागितली का? मी एमआयएमकडे मदत मागितलेली नाही. एमआयएमची आणि माझी मध्यंतरी जवळीक असं म्हणण्यापेक्षा इम्तियाज जलीलची आणि हर्षवर्धन जाधवची मध्य जवळीक वाढलेली होती. आजही ती जवळीक कायम आहे. त्या जवळीकीमध्ये कुठलाही फरक नाही. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही किंबहुना 2च सुशिक्षित लोक या जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये आहोत आणि त्यामुळे आमचं नक्कीच चांगलं ट्युनिंग आहे एकमेकाशी आणि काही प्रश्नच नाही. आम्ही एकमेकाशी खूप चांगल्या ट्युनिंगनी राहतो. पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्या पक्षाचा मला पाठिंबा मिळाला आहे किंवा मी त्यांच्याकडे मागितला असा त्याचा अर्थ होत नाही. शिवजयंतीचा जो कार्यक्रम झाला तो एक सोशल इव्हेंट होता, तो पॉलिटिकल इव्हेंट नव्हता. मदत मागितली का तुम्ही आणि मागणार का? नाही होईल ना तुम्हाला तुमचा? नाही, तो फायदा जरी होत असला तरी मी स्वतःकडून मदत मागणं हे योग्य नाहीये. त्याचं कारण असं आहे की आता त्यांचं सुद्धा अजून ठरलेलं नाही काही. कदाचित असं होऊ शकतं की इम्तियाजबाई स्वतः पण उभे राहू शकतात. मग तशा पद्धतीने मी त्यांच्याकडे मदत मागणं संयुक्तिक होणार नाही. ते जर आले तुमच्याकडे प्रस्ताव घेऊन स्वराज्य, एमआयएम आणि वंचित बहुजन असेल असं ट्रायंग्युलर तुमचा एकच कॅन्डिडेट द्यायचा, त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला, त्यांनी जर मला बाहेरून सपोर्ट केला तर मी निश्चित त्यांचा सपोर्ट केला. काँग्रेस व्यतिरिक्त तुम्ही इतर लोक जमवण्याचा प्रयत्न करताय? निश्चितच जी मंडळींना मला उद्या जर का त्यांनी मला बाहेरून, लक्षात घ्या माझे शब्द प्लीज, त्याचा अपभ्रंश करू नका, बाहेरून पाठिंबा एमआयएमनी आणि वंचित आघाडीने जर मला दिला तर मी तो शीर्षावरुंद मानेन. पण मी त्यांच्या बरोबर युती करणे किंवा मी त्यांचा उमेदवार होणे हा प्रकार माझ्याकडनं होणार नाही. ठीक.